नमस्कार मित्रांनो, मी आकाश भाटकर काम करतो शिपवर. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं, की आम्ही फूड वेस्ट कसं फेकतो त्याबद्दलचे सर्व रूल रेग्युलेशन पण सांगितले. तर आता तुम्हाला समजलं, की फूड वेस्ट आम्ही पाण्यामध्ये फेकून देतो. पण शिपवरती बाकी इतर कचरा पण निघतो म्हणजे प्लास्टिक, कागद, मेटल याला तर आम्ही पाण्यात फेकू शकत नाही. तर याचं आम्ही काय करतो कारण शिपवरती कचरा काय जाळू पण शकत नाही आणि शिपवरती काय घंटागाडी पण येत नाही सर्व कचरा जमवून घेऊन जायला आणि शिपवरती कोण भंगारवाला पण येत नाही, की सर्व भंगारमध्ये टाकायला. तर शिपवरती कचऱ्याचं खूप मॅनेजमेंट करावं लागतं. कारण कचऱ्याचे नियम, गार्बेजचे नियम खूप स्ट्रिक्ट असतात आणि आता आम्ही मुंबईला वगैरे जातो, तिथे पण आम्हाला ट्रेनिंगमध्ये हेच शिकवतात, की गार्बेज मॅनेजमेंटबद्दल सर्व. तर आपल्या घरी ओला कचरा आणि सुका कचरा असे 2च प्रकार असतात. पण शिपवरती प्लास्टिक, डोमेस्टिक, ई-वेस्ट, ऑपरेशन वेस्ट, इन्सिनरेटर ॲश, कुकिंग ऑइल, फूड वेस्ट असे सर्व प्रकार असतात. तर सर्वात पहिलं प्लास्टिक. आता मी जेवढे पण तुम्हाला गार्बेजचे प्रकार सांगितले, त्याचे सगळ्याचे वेगवेगळे गार्बेज बिन असतात. एकाच गार्बेज बिनमध्ये आपण सर्व कचरा एकत्र मिक्स करून टाकू शकत नाही. तर सगळ्यांचे वेगवेगळे गार्बेज बिन असतात आणि सगळ्याचा कलर कोड पण वेगवेगळा असतो. तर प्लास्टिकचा कलर कोड आहे रेड, म्हणजे रेड कलरचा डस्टबिन असतो आणि शिपवरती जेवढं पण प्लास्टिक निघेल ते आम्ही रेड कलरच्या डस्टबिनमध्ये टाकतो आणि जेवढ्या पण प्लास्टिकच्या बॉटल वगैरे काय असतील त्या क्रश करूनच आम्ही डस्टबिनमध्ये टाकतो, म्हणजे कमी जागेमध्ये जास्त कचरा मावेल. आणि जे फूड आयटम असतात म्हणजे दुधाची पॅकेट वगैरे आणि ज्यूसची पॅकेट वगैरे ह्याला आम्ही वॉश करूनच डस्टबिनमध्ये टाकतो. कारण जर असंच टाकलं तर ते आतमध्ये सोडून जाईल आणि त्याचा स्मेल पण येईल आणि शिपवरती माशा, कॉकरोच वगैरे येतील. त्याच्यामुळे आम्ही सर्व वॉश करून हे सर्व डस्टबिनमध्ये टाकतो. तर आता डोमेस्टिक वेस्ट याचा कलर कोड आहे ब्लॅक, म्हणजे ब्लॅक कलरचा डस्टबिन असतो आणि डोमेस्टिकमध्ये पेपर, ग्लास बॉटल आणि टीन, मेटलचे टीन हे सर्व जातात आणि याचे पण हे सर्व एकाच डस्टबिनमध्ये ठेवू शकत नाही. याचे पण 3 वेगवेगळे डस्टबिन असतात. कागद, मेटल आणि ग्लास. आणि कुकिंग ऑइल याच्याबद्दल तर मी तुम्हाला आधीच सांगितलंय. याचा कलर कोड ऑरेंज असतो. म्हणजे ऑरेंज कलरचा एक ड्रम असतो. त्याच्यामध्ये आम्ही सर्व वेस्ट कुकिंग ऑइल जमवून ठेवतो. तर आता पुढचा आहे इन्सिनरेटर ॲश. तर याचा कलर आहे डार्क ग्रे. इन्सिनरेटर म्हणजे शिपवरती एक इन्सिनरेटर असतो. त्याच्यामध्ये कागद वगैरे जाळले जातात आणि जे जाळल्यावरती राख उरते ती राख या ड्रममध्ये जमा करून ठेवली जाते. त्याचा कलर कोड असतो डार्क ग्रे, म्हणजे डार्क ग्रे कलरचा एक बिन असतो. त्याच्यामध्ये ही सर्व ॲश जमवून ठेवली जाते. आता राहिला ई-वेस्ट. तर ई-वेस्टचा कलर कोड आहे लाईट ग्रे. याच्यामध्ये ई-वेस्टमध्ये म्हणजे जेवढे पण इलेक्ट्रिक आयटम आहेत जे खराब होतात, म्हणजे इस्त्री झाली, ओव्हन झाला, हे जेवढे पण इलेक्ट्रिक आयटम आहेत ते सर्व या डस्टबिनमध्ये जमवून ठेवले जातात. तर आता हे सर्व मी डस्टबिन सांगितले कलर कोडप्रमाणे. तर हे सर्व डस्टबिन शिपवरती सगळ्या ठिकाणी ठेवलेले असतात. तर आम्ही सर्व डस्टबिनमध्ये सर्व गार्बेज टाकतो आणि त्याच्यानंतर मग हे डस्टबिन फुल झाले, की ह्याच्यातलं सर्व गार्बेज काढून आम्ही शिपवरती एक गार्बेज रूम असतो, तिथे सर्व स्टोअर करून ठेवतो. आणि मग शिप जेव्हा पोर्टला लागते तेव्हा मग हे सर्व गार्बेज एका मोठ्या जम्बो बॅगमध्ये भरून मग हे पोर्टवरती लँड केलं जातं क्रेनच्या साहाय्याने. आणि जेव्हा प्रोव्हिजन येतं तेव्हा तर खूप कार्डबोर्ड असतात, खूप बॉक्स येतात आणि प्रोव्हिजन तर बोटमधूनच येतं, छोट्या बोटमधून. तर त्यावेळी जेवढं शक्य होईल तेवढे बॉक्स आम्ही रिकामे करतो आणि त्याच बोटमधून मग ते रिटर्न बॉक्स घेऊन जातात आणि बाकीचे जे बॉक्स उरतात ते मग आम्ही गार्बेज रूममध्येच ठेवून देतो. आणि शिपवरती सर्व गार्बेज सेग्रिगेटच करून ठेवावं लागतं, म्हणजे सर्व मिक्स करून चालत नाही. म्हणजे पेपरमध्ये प्लास्टिक, प्लास्टिकमध्ये पेपर असं अजिबात चालत नाही. कारण शिपवरती इन्स्पेक्शन असतं, तेव्हा जर चेकिंगमध्ये जर असं सापडलं प्लास्टिकमध्ये कागद मिक्स वगैरे तर खूप मोठा फाईन बसतो. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, की पाण्यामध्ये आपण काहीच फेकू शकत नाही. तरी पण 1-2 कमेंट होत्या, की एवढ्या समुद्रात जरी काय फेकलं तरी कोणाला काय समजतंय. तर समुद्रामध्ये आम्ही एकटेच नसतो. आम्ही ज्या कंट्रीमधून ट्रॅव्हल करतोय तिकडची नेव्ही, तिकडचं कस्टम यांच्या बोट पण तिथे फिरत असतात आणि जर फेकलेलं गार्बेज त्यांना सापडलं तर त्यांच्या सिस्टीममध्ये जर त्यांनी चेक केलं तर त्यांना लगेच समजतं, की ह्या रूटवरून आता कुठली शिप गेली आहे आणि मग समजतंच हे कुठल्या शिपचं गार्बेज आहे आणि मग जी काही ॲक्शन होईल त्या ॲक्शनला आम्हाला सामोरं जावं लागेल. तर हे सर्व गार्बेजबद्दलचे नियम लाईटली घेऊन चालत नाहीत. कारण असं सर्व चुकीचं काम करताना खूप लोकं सापडलेत पण, खूप लोकांचे जॉब पण गेलेत, खूप लोकांना फाईन पण भरावा लागला आहे आणि खूप लोकांवर अजून केस पण चालू आहेत. त्यामुळे गार्बेज असं काय चुकीचं काम शिपवरती करायचंच नसतं. तर आजच्यापुरतं एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटू मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.